नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या भूगोलातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि थोडासा कन्फ्युजिंग टॉपिक बघणार आहोत. पठारावरील प्रमुख डोंगर रांगा. परीक्षेत नेहमी प्रश्न विचारला जातो की सातमाळा रांग कोणत्या दोन नद्यांना वेगळी करते, किंवा भीमा आणि कृष्णा नदीच्या मध्ये कोणती रांग आहे. हे सर्व कन्फ्युजन आज आपण एका जबरदस्त मास्टर ट्रिकने दूर करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी आपल्याला या डोंगर रांगांचा उत्तर ते दक्षिण क्रम पाठ करायचा आहे. यासाठी तुम्हाला फक्त 4 अक्षरे लक्षात ठेवायची आहेत. ती म्हणजे सा, सा, ह, श. हो, फक्त एवढंच. आता याचा अर्थ काय ते बघा. पहिला सा म्हणजे सातपुडा पर्वत, जो महाराष्ट्राच्या अगदी उत्तरेला आहे. दुसरा सा म्हणजे सातमाळा अजिंठा रांग. ह म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट रांग. आणि श म्हणजे शंभू महादेव रांग. हा क्रम डोक्यात फिट करा. सा, सा, ह, श. आता बघूया या रांगा कोणत्या नद्यांना वेगळ्या करतात. आता आपण नकाशावर वरून खाली येऊया. 1. सातपुडा पर्वत. हा पर्वत अगदी उत्तरेला आहे. हा कोणाला वेगळे करतो? तर उत्तरेकडील नर्मदा नदी आणि दक्षिणेकडील तापी नदी यांना. म्हणजेच नर्मदा आणि तापीच्या मध्ये सातपुडा आहे. दुसरं, सातमाळा अजिंठा रांग. तापी नदीच्या खाली येते सातमाळा अजिंठा रांग. ही रांग उत्तरेकडील तापी खोरे आणि दक्षिणेकडील गोदावरी खोरे यांना वेगळी करते. याचा विस्तार लक्षात ठेवा. नाशिक जिल्ह्यामध्ये याला सातमाळा म्हणतात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये याला अजिंठा डोंगर म्हणतात. आता गोदावरीच्या खाली जाऊया. 3. हरिश्चंद्र बालाघाट रांग. ही रांग उत्तरेकडील गोदावरी खोरे आणि दक्षिणेकडील भीमा खोरे यांना वेगळी करते. याचा विस्तार बघा. अहमदनगर जिल्ह्यात याला हरिश्चंद्र डोंगर म्हणतात, तर बीड आणि लातूरमध्ये याला बालाघाट म्हणतात. 4. शंभू महादेव रांग. ही सर्वात दक्षिणेकडील रांग आहे. ही रांग उत्तरेकडील भीमा खोरे आणि दक्षिणेकडील कृष्णा खोरे यांना वेगळी करते. याचा मुख्य विस्तार सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये आढळतो. आता या संपूर्ण व्हिडिओचा सारांश एकाच ट्रिकमध्ये बघूया. जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला तर डोळ्यासमोर ही साखळी आठवा. क्रम असा आहे: नदी, डोंगर, नदी. सर्वात वर नर्मदा नदी, त्यानंतर सातपुडा पर्वत एस, मग तापी नदी, त्यानंतर सातमाळा अजिंठा एस, मग गोदावरी नदी, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट एच, मग भीमा नदी, त्यानंतर शंभू महादेव एस एच, आणि शेवटी कृष्णा नदी. यासाठी डोंगर ट्रिक आहे एस एस एच एस, सा सा ह श, आणि नदी ट्रिक आहे न ता गो भी क. हे 2 मंत्र पाठ केले की तुमचे मार्क फिक्स. तर मित्रांनो, ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.